मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर सभागृह स्लॅबचा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ। मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या सभागृह सभामंडपाच्या जीर्णोद्धारासाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारकडून 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या सभामंडपाचा दगडी बांधकाम करण्यात येत असून आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सभागृह स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सुमनताई सुरेशभाऊ खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी, माजी नगरसेवक निरंजन औटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजपा युवतीचे जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर, बाबासाहेब आळंदीकर, चैतन्य भोगरे, अनिता हरगे, रुपाली देसाई यांच्यासहित पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज येथील इतिहास प्रसिद्ध पुरातन असे श्री अंबाबाई मंदिर आहे। सन 1650 ते 1700 या काळात सदरचं मंदिर बांधले गेले असल्याची इतिहासात नोंद आहे। मिरजकर नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षी नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या उत्सवामध्ये दररोज सकाळी मंगल वाद्य व सनई वादन होते। त्यानंतर देवीचा अभिषेक व महापूजा केली जाते। तसेच दररोज रात्री देवीचं स्तवन, आरती व पालखी सोहळा होते। प्रतिवर्षी नवरात्रात अंबाबाईची मोठी यात्रा भरते। वर्षभर कीर्तन, भजन, पुराण, आरती, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात। तसेच दरवर्षी नवरात्रात देवीची मोठी यात्रा इथं भरते। हजारो भाविक या कालावधीत दर्शनासाठी येत असतात। तसेच या निमित्तानं मंदिर परिसरात नवरात्र संगीत महोत्सव साजरा भव्य स्वरूपात होतो व त्यास देशभरातून दिग्गज कलाकार सेवा बजावण्यास येतात। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी या मंदिरासाठी भरघोस मदत देण्यास सुरुवात केली। या मंदिराचा मूर्ती असलेल्या गाभ्याला धक्का न लावता संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन काळातील मंदिरांप्रमाणेच दगडी बांधकामात सुरेख अशा स्वरूपात मंदिराचा कायापालट करण्याचा आमदार खाडे यांनी निर्धार केला। यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून शासन दरबारी पाठपुरावा केला व तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला। निधी वर्ग होऊन कामही सुरू झालं। त्यामुळे या ठिकाणी एक अतिशय सुंदर मंदिर लवकरच पाहावयास मिळणार आहे। आज आपल्या मिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला। खूप वर्षापासून हे मंदिर इथं आहे। किती वर्ष झाले? 150-200 वर्ष झाले असते तेव्हापासून मंदिर इथं आहे। मागला जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे, बांधकाम दगडाचा आहे। पण जो पुढला जो हॉल होता तो स्लॅब टाकून केला होता। ते खूप वर्षापासूनचा होता, 20-25-40 वर्ष झाले असतील त्याला। आता तो पाण्यानं लीक व्हायला लागला, एवढे वर्ष झाले तो डॅमेज झाला। इथल्या व्यवस्था मंडळाने सगळ्या कमिटीच्या लोकांनी आग्रह केला होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे। पहिला प्रस्ताव रिपेअरचा आला आणि मग ते आम्ही सॅम्पल बघितलं, सगळं बघितलं, पण त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं। मी पुन्हा प्रस्ताव मांडला आहे ना की आपण हे रिपेअर करण्यापेक्षा आपण हे डिमॉलिशन करून नवीन आपण दगडाचंच बांधू। तो प्रस्ताव आम्ही तयार केला, सगळा केला, त्याचं इस्टिमेट तयार केलं आणि शासनाला सुपूर्द केलं। त्यामध्ये आम्हाला 5 कोटी रुपये आम्हाला सँक्शन झाले। 5 कोटीमधले 3 कोटी आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत। 2 कोटी आम्ही हे काम संपतील जसं होईल तसं त्याचा प्रस्ताव आपण परत त्याला रिवाईज करतो की एवढं काम झाले, आमचे 3 कोटी संपलेत, आमचे वरचे 2 कोटी द्या। तसा प्रस्ताव टाकून आपण वरचे 2 कोटी घेतल्यानंतर हे 5 कोटीमध्ये हे बेसमेंट आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं, सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतो आहे। सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादानं हे काम होते। सगळ्यांनी सहकार्य करणं जरुरीचं आहे, सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। काम सुंदर चाललेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देईन की काम सुंदर चाललेलं आहे। दगडाचं काम करणं एवढे हेवी काम करणं एवढं इझी नसते, पण धीरे धीरे हे काम पूर्णतेला आपल्याला न्यायचं आहे। सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। माझंही लक्ष असेल, आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला, शासनाला, अधिकाऱ्यांना तिथं सहकार्य मिळालं पाहिजे, तर ते काम स्पीड पकडेल आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे। उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील, आपले 3 कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढचे 2 कोटीचं बजेट आम्ही टाकू त्यांना आणि शासनाकडून 2 कोटी आपण मंजूर करू। त्या 5 कोटीमध्ये हे आपलं मातेचं मंदिर हे कंप्लीट होईल। हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर 300-400-500 वर्ष कितीही वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आहे। आपण काम बघता कसं चाललेलं आहे। त्यामुळे पुरं दगडाचं काम आहे। वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे, तो दगडाचा स्लॅब आहे। पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे। बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय। आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला, असा फर्स्ट फ्लोअरला पण तसा बसला। हे सगळं वरती स्लॅब येईल, तो दगडाचा स्लॅब येईल। त्यामुळं
काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय पडणार आहे हे भीती आपणाला नाही आहे. काम चांगलं व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करेन. आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की तेवढी ताकद आम्हाला दिलीस, एवढं हे सगळं केलंच, आमच्या डोक्यात भरवलंच आणि ह्याचा जीर्णोद्धार करायची संधी आम्हाला दिलीस, त्याबद्दल तिचे आभार मानतो आणि सगळ्या नागरिकांचे आभार मानतो. धन्यवाद.